आता मला कोणी नाही देवा, काय करू? दादा 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 ताई, मला माझ्या आईने विचारलं तर मी तिला काय सांगू ग? वा परमेश्वरा, पहिला असणार बापाचं छत्र काढून घेतलंस, जिवंतपणी माझ्या आईला राजबंदी भरवून त्या अंधार कोठडीत टाकलंस. आणि बनी भावानं कसं तरी जगत होतो तेही तुला का पावलं नाही रे? का माझ्या बहिणीला माझ्यापासून हिरावून घेतलीस? आता कुठं शोधू मी माझ्या ताईला? स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्रम पूज्यते तपाती राजाने राजांती नरकवार. तपस्या केल्यामुळेच राज्य प्राप्त होते आणि तेही राज्य टिकवणे म्हणजे अत्यंत कठीण आहे. राजाने प्रजाही आपली मुलं समजून राजकारभार हाकावा, नाहीतर मी राजा आहे, मी मोठा आहे, मी करेल तीच पूर्व दिशाचे समजून न्यायाला पायाखाली तुडवून अन्यायाचं थैमान घातलं तर अशा राजाचा राजडोला कधी ढासळल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्मानंद स्वामीने म्हटलं आहे, कोई गर्व करणार मूर्ख ये सब दुनिया फानी है, विंची जाए सपनों की माया जमान जने का फोनी है. तो ब्रह्म रुद्र इंद्र जल जाए तो क्या तेरी जिंदगानी है, पल भर में हुई नाश तो व्यर्थ बड़ा अभिमानी है. देवादिकांचा गर्व सुद्धा शेवटी कडेपर्यंत जाऊ शकला नाही, तर तुम्हा मानवाचा गर्व काय शेवटपर्यंत जाणार आहे. म्हणून साठी माणसाने काय केलं पाहिजे की जाई जुईचा मांडव आपल्या दारात नाही घातला तर चालेल, जाई जुईचा मांडव आपल्या दारात नाही घातला तर चालेल, पण मायेचा मांडव मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत घालावा. यालाच खरा जातीवंत माणूस म्हटलं जातं. पण हो, मी एकाच बडबड करीत थांबलो आहे. आज रक्षाबंधन, बहिणीची खूप आठवण येते. काय करणार, तो 20-25 वर्ष झाला आम्ही एक दिवस आमच्या बहिणीकडे गेलो होतो. धर्मसेन नगरीचे राजे धर्मसेन, त्यांची पत्नी जी सत्यवती आहे तीच आमची बहीण. परंतु आजपर्यंत 25 वर्षात आजपर्यंत आमचं जाणं येणं झालं नाही, कारण तिचा असणारा धीर त्यानं आमचा अपमान केला. म्हणून आम्ही त्याच्या अंगावरती धाव घेतली. त्याच वेळेला तिनं सांगितलं, माझ्या सासरच्या माणसावरती हात उचलायचा नाही. आजपासून तुझं आणि आमचं नातं संपलं, परत या राष्ट्रामध्ये तोंड दाखवण्यासाठी येऊ नको. त्या दिवसापासून परत त्या राष्ट्रामध्ये आम्ही पाऊल टाकलं नाही. पण एक रक्षाबंधन आणि दीपावली आली की बहिणीची आठवण येते. काय कुणास ठाऊक आज का आठवण झाली असावी. हवलदार, टिपाळीकर नरळे, टिपाळीकर नरळे फेटे बांधणारे त्यांनी ताबडतोब स्टेज मध्ये यायचंय, ताबडतोब. अरे वा, दोघांना पाहून समाधान वाटला. कारण वेळेवरती ड्युटीवरती हजर असता, घेतलेल्या पगाराला व्यवस्थित तुम्ही म्हणजे मान मर्यादा राखून दरबार व्यवस्थित तुम्ही चालवा. काही हरकत नाही. नित्य नियमाप्रमाणे आपला नियम काय की प्रत्येक रविवारी आपण शिकारीसाठी जात असतो. आज रविवार आहे, पण माझ्या बरोबर शिकारीला कोण येणार? अरे वा, मग हातारे घ्या. बघ, बिळ उकारता आला पाहिजे, घोरपड सुटता कामा नये. घोरपड शिकार करायचा म्हणलं ना, आलाय का घोरपड कशाला? मग ना आलाय का घोरपड नको रे, मग मुंगास गावा, मुंगास. मांसाची शिकार करायची नाही किंवा घोरपडीची करायची नाही. वांग मारायचा, वांग. वाघ वाघ. अरे परवा आपण एकदा नाही का आपल्या माग कसा लागला होता. सिंह सिंह.
नाही माझी जीभ काढवी येते मला कळलं. आडवी येऊ देऊ नका, वेळ नको आहे. तयारी ताबडतोब केली. हात्यारे घ्या म्हणजे झालं. चला जाऊ चला. घेतली का हात्यारे? हो. काय काय घेतलं आहे? हा, घेतलंय. खोऱ्या पाटी टिकाव. त्याचं काय काम आहे? हाय. त्याचं काय काम आहे? खोऱ्या पाठी टिकावचा. खोऱ्या पाटी टिकाव डाळिंबीचे खड्डे काढायला जायचं आहे. अरे नालाय का तिथं गेल्या. अरे नाला का ती भाला अलवार अलवार नाही, तलवार. आता असला कार्य हातार घ्यायचा आहे. सगळं घेतलंय. आणि घेतलं आहे ना? ती तंबूक तंबूक नव्हे, बंदूक. बंदूक बंदूक. बरं चला घेऊया. पण एक विषय काय, आज आपण जंगलात गेलो हा आणि शिकार जर नाही झाली तर आपला मुक्काम पडला, बरोबर. फार मोठी अडचण येणार. का रे? त्याच्यासाठी एक साहित्य पाहिजे हो. कोणता? ब्लेड घेतलंय, ब्लेड. काय काम आहे? दाढी करा, दाढी दाढी नको का करा, हाय का? हा, दाढी किती वाटली, दाढी किती वाटली? कोणची? यांची दाढी. दाढी वाढलेली नाही, दाढी राखलेली आहे ती. दाढी राखले ती वाढलेलं. जायचं ना आलाय का, तुला दिसतंय का नाही बकरं तोंडावर बांधल्यावर न्यायचं. बोलण्याचा वाकडा प्रयत्न करू नका. सगळं साहित्य घेतलंय. घेतला आहे ना? जायचं. वेळ नको आहे, चला. निघा ताबडतोब. परमेश्वर किती कठोर आहेस रे. कसा तुझ्यावर विश्वास ठेवून रात्र दिवस तुझी सेवा केली, केलेल्या सेवेचं हे जर फळ मिळत असेल तर कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये. अगदी सुखी चाललेला संसार तोही मोडलास. एका घरच्यात राहणारी कोजीरवाणी दोन चिमुकली जीव सुद्धा तू इसकुटून टाकलेस. का? कशासाठी? आता कुठं शोधू मी माझ्या ताईला? ताई, जंगलात अहो, जंगलामध्ये आलोय. होय. पण एक लक्षात ठेवा, काय? शिकारीला प्रत्येकानं तयारीत राहायचं. तुम्ही तिची जर अचानक एखाद्या प्राण्यानं आपल्यावरती हल्ला केला तर त्याला प्रतिकार करता आला पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, आपल्याजवळ बंदूक नाही, काही नाही. पण हा? कोण असले ना काय होती काय? हे असले ना काय ताई आहे तुझी? ए ताई, आला का जंगलात येडं कुठून आले? माझी ताई या जंगलात तुम्ही कुठं पाहिलीत का? काय रे फाकड्या, आम्ही शिकार हुडका आलोय, बाया हुडका आलोय. अरे तिला का रडतय या? काय भानगड तू काय म्हणतोय? माझी बहीण या जंगलात हरवली माझ्यापासून. म्हणजे बहीण हरवली? मला चौकशी करू द्या. महाराज याची बहीण हरवल्या. बालका, आपण कोण, कुठून आलात आणि या ठिकाणी दुःख करत या जंगलामध्ये भटकत आहात? हो, का? बरोबर आहे. मी कोण, कुठला, या जंगलात कसा आलो हे तुम्हाला सांगितल्याशिवाय तुमचाही माझ्यावरती विश्वास बसणार नाहीये. बरोबर. याची मला खात्री आहे. हो. तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण आज या ठिकाणी मला भेटलात, माझी विचारपूस केली म्हणताना मला तुम्हाला सांगावंच लागेल. त्या जंगलच्या पलीकडे असणारे जे उदयपूर शहर आहे, त्या उदयपूर शहरचे राजे दयानंद महाराज, ते माझे वडील. ते उदयपूर शहर माझं अरे वा. अगदी गोडीने चाललेलं राज्य असताना कुणाची तरी दुष्ट लागली, सख्या भावाभावात वैरत्व निर्माण झालं. उदयपूरला धर्मसेन नगरी म्हटलं जातं ना? हो. आणि दयानंद महाराजांना धर्मसेन राजे समजलं जातं. हो. बर. तेच राजे माझे वडील. अगदी गोडी गुलाबीनं राज्य चालू होतं. मग? पण भावाभावात या संपत्तीसाठी वैरत्व निर्माण झालं आणि सख्या भावानं भावाचा घात केला. बर. एवढं करून थांबला नाही. ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं की त्याचा मुलगा त्याच्या या संपत्तीच्या आडवं येतोय, त्यावेळी त्यानं आमच्या साहेबांना राजबंदी बनवला आणि तस्कराच्या हवाले करून त्या जंगलमध्ये आम्हाला शिरछेद करण्यासाठी पाठवलं. पण त्या परमेश्वराची कृपा ज्यानं आमच्याला शिरछेद करण्यासाठी पाठवला, मग त्या तस्कर भावाला आमची दया आली, त्यांनी आम्हाला जंगलात सोडून दिलं
या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असताना माझ्या चालून चालून हातात सोबतीने असणाऱ्या ताईला तहान लागली. मग काय झालं पुढं? मग तिला पाणी भेटतंय का नाही पाहण्यासाठी तिच्यासाठी पाणी पाहायला गेलो. एका झाडाखाली तिला थांबवली. परत येऊन पाहतो तर त्या झाडाखाली माझी ताई नव्हती हो. माझी ताई माझ्यापासून दूर गेली. या जंगलात एखाद्या हिंस्र प्राण्याची शिकार जर झाली नसेल. अरे असं अभद्र बोलू नको. मला एक सांग, तुझ्या आईचं नाव काय? माझ्या आईचं नाव सत्यवती. माझं नाव वसंत आणि माझ्यापासून दूर गेलेली माझी ताई वेणू. वसंत, बाळा तू मला ओळखलं नाही. अरे चंद्रसेन, नगरीचा राजा चंद्रसेन, तुझा मामा म्हणणारा तो मी आहे. दुःख करू नकोस. दुःखावर एकटा नाहीस तू. तुझ्या बरोबर तुझा मामा सोबत आहे. चला या जंगलाचा कोपरा ना कोपरा आपण छान मारू. चला ताबडतोब माझ्या ताईचा शोध घेतला आणि पाहिजे. वेलूचा शोध घेऊन म्हणजे हवलदार पुऱ्या जंगलाला म्हणजे आता कडेकोट वेढा द्या. पुऱ्या सैनिकाला सांगा आणि माझ्या भाचीचा शोध घ्या, वेलूचा शोध घ्या. म्हणजे त्याला बघ, ए, तू तिकडे रान हाणती हाणती म्हणजे आर तिकडे तू रान धरून ये, मी इकडे येतो की. चल चल चल. दादा कुठं कुठं हुडको तुला दादा. परमेश्वर काय करू. अरे वडिलापासून दूर केलंस. आई होती, आईपासून पण दूर केलास. आणि भाऊ कसा तर पाठीराखा होता, त्याच्यापासून पण दूर केलंस देवा. काय अरे काय गुन्हा केला आहे मी तुझा. आता या एवढ्या मोठ्या जंगलात मी काय करू. कुठे माझ्या दादाला ओळखू. दादा दादा काय करू दादा. दादा ताई माझ्या दादाचा हात. दादा कुठे गेला होतास मला सोडून. कुठे गेला होतास मला सोडून. अगं तुझ्यासाठी पाणी आलाय ना म्हणून गेलो. पाणी मिळालं नाही. जीवाच्या आतंकानं तुझ्यापर्यंत आलो. पण ज्या झाडावर गेली मी तुला थांबवली ती तूच मला सोडून गेलीस. नाही दादा, म्हणजे मी तुला इतका जड झालो होतो का ग. काही नाही दादा. अरे तू मला पाणी नाही गेलास. परत माझ्या डोक्यात आलं माझ्या दादाला या जंगलची माहिती नाही. आणि एखाद्या वाघाने जर माझ्या दादाला खाल्ला तर मी कुठे हुडकू. मग तुझा शोध घ्या. तुझ्या पाठोपाठ आले होते रे. ताई आता तर सोडून मला नाही जाणार नाही. नाही नाही दादा. पण ताई तुझा शोध घेत असताना या ठिकाणी आपल्याला आणखी एक रक्त नात्याचं माणूस भेटलं ग. कोण. ताई त्यांना ओळखलंस. हा आपला मामा आहे. होय. बाळानो, बघितली आमची अवस्था काय झाली मामा. सगळी काय हकीकत मला समजली बाळा. डोळ्यातले अश्रू पुसा. आज तुम्ही अनाथ नाही. हा तुमचा मामा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाबा माझी एकच गोष्ट आहे. काय? माझ्या आईकडे मला न्याव. माझ्या आईची मला नाही आठवण. नक्कीच आईकडे आपण जाऊ. माझ्या पण आईकडे मला प्रथम न्या. आपल्या राष्ट्रात आपण जाऊ. चला लवकर. आणि नंतर आपण तुमच्या राष्ट्रामध्ये जाऊ म्हणजे झालं. चला.
माझी सुटका. माझ्या परवानगीने तुमची सुटका. अरे पण तुला तो काहीतरी म्हणेल. त्याच्या आईला मुजावर लावतो भिवू नका तुम्ही. हवालदार हा मला सोडणार. हो फार उपकार झाले. माझ्या परवानगीने तुम्हाला सोडले. तुम्हाला वाट दिसले तिकडे पळत सुटा. अरे मी कुठे जाणार. हा तुम्ही आता कुठं जाऊ. कुठे जाणार. बाहेरलेला टपल्याला इथे. तुम्ही आज करा माझ्या घरी थांबा. माझी बायको असत्या. हा मग घरी झोपा. माझी बायको एकटीच असत्या. तुमचे काय काम. माझं काम एकच आहे. काय ही आमची बातमी माझ्या भावाला जाऊन सांगितलीस तर बरं होईल. तुमचा भाऊ कुठं आहे. कांचनपूरला. अरे बापरे एवढा लांब. हा आता मी कवा पोहोचाय काय सांगू. अरे आता हकीकत माहितच आहे तुला. लोक ते लोक तोंडी सांगू. नाही लिहून काढणार. हा लिहून. तुम्हीच लिहा आता सगळं लिहा तुम्हीच. माझं मीच लिहू का. हा लहान आहे का मोठा आहे. माझ्यापेक्षा थोडले आहेत ते. ते ते लोक थोरले वडील बंधू दयानंद महाराज यास आपली लहान बहीण सत्यवती हिचा अनेक शुभ आशीर्वाद. विनंती विशेष चित्रन्यास कारण की माझ्या नवऱ्याचा खून कुरुसिंग महाराजांनी केला असून हो. माझी 2 लहान मुले जंगलात खून करण्यास पाठवले आहेत. तेव्हा तो तेथे जेवत असेल येथे हात धुण्यास हजर राहणे ही माझे हात जोडून कळकळीची नम्र विनंती. आपली लहान बहीण सत्यवती. अंगठा द्या. अरे कुठला अंगठा? नाही पायाला अंगठा घ्या. जावा. हवालदार हा माझ्या मुलांचं काय कळलं का रे तुला. अहो मुलाची काळजी करू का. परमेश्वर आहे त्यांना. या जा आमच्या बायकोजवळ झोपा निवान. हा. निम्याला उठताला माझी मुलं माझी म्हणून बायकोला चापसता आला. नाही रे. बायको मला किरडीवाल्याने हे काय करून ठेवलंय. जा. महाराजे काय रे. 2 मुलासनी खेळायला आणून ठेवले मी. बर. मुलासनी खेळायचं रे. काय 2 मुलं घावली नाही ती का. हा पोरासनी खेळायला आणून ठेवले. काय आणून ठेवलं आहे. खेळायला काय आणून ठेवले. तू कोण आलाय. अरे कोण आहे. कोण आले. काय 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 भानगड. तू कुठनं कसं काय. पाक लांबवून आलोया. लांबून आमच्यात सारून देतोच का. अरे ते अवलाद होय म्हणाल ती शहाणं होय. आयला ही बी अवलाद माझ्यावानी दिसते ते. अरे लांबून आलोय माझी. आज लांबून आलोय. काय 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 लांब होऊन मन केल्या का. महाराजांनी लंगूट आणलाय. लंगोट काय महाराज कुस्ती खेळतोय रे. याला काय म्हणते ते. लकुटा लकुटा. वाच. शहाणपणा तू वाकून जाऊ की रे. कसं काय त्यांनी लिहिलेला मला वाचायचं. शहाणपणा त्यालाच वाचवते. तुला वाचायचे. वशिल्यावर भरती झाला काय ना आलाय का. वाच. काय 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 झालं रे. रडकी रडकी उंडक बलीच्या. तुला कुतिरांदा का दिलाय काय. अरे तुला वाच मला रडाय का लावती. अरे मला वाचा येईना. म्हणून त्याला बी रडायला सांगतो हेच काय. तुझी तू वाच. वाचू का. राजमणी राजश्री चौक खांदकरी 5वा कुदल माझ्या. का मैताची बातमी घेऊन आलाच काय. अरे उलट वाचले. सरकार सरकार सरळ वाचायचे उलटच वाचले. नीट वाच. ते रूप थोरले वडील बंधू दयानंद महाराज यास आपली लहान बहीण सत्यवती हिचा अनेक शुभ आशीर्वाद. विनंती विशेष चित्रन्यास कारण की माझा नवऱ्याचा कुरुसिंग महाराजाने खून केला असून आम्हाला का तिकीट आहे. मी हरामखोरा. मी कधी पाय मला कसं पाय. थांबा ती चिठ्ठी वाचायला लागले. पापल. अहो ती चिठ्ठी वाचायला लागले. हात घाला म्हणा. पापल पापल. पापल नव कापल. कापल मी पण तू बेलोय. आय काळजी करू नको. त्यांना ती खून म्हणल्यावर राग आला रे. माझ्या नवऱ्याचा कुरुसिंग महाराजाने खून केला असून माझे 2 लहान मुले जंगलात खून करण्यास पाठवले आहेत. तेव्हा तू तेथे जेवत असेल येथे हात धुण्यास हजर राहणे ही माझे हात जोडून कळकळीची नम्र विनंती. आपली लहान बहीण सत्यवती. काय हरकत नाही. हा निरोप घेऊन आलास तुझ्या मी आभारी आहोत. पण हा तुझा कर्दन काय आज तुझ्याची चाल करून येतोय. 20 वर्षापूर्वीच माझ्या हातून तू नाहीसा झाला असतात पण माझ्या बहिणीमुळे तुझे प्राण वाचले. आणि आज तिच्याच कंपाळाचं कुंकू पुसलंच काय तू.
पण नाही, तुला या दुनियेत जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. वसंत आणि वेणूला बोलवा. ए माझा गाडी खर्च द्या. किती रे? आनंदाची बातमी सांगितली. हा माझा गाडी अरे लांब ना आले. ए, तुझा गाडी खर्च किती आहे? 5 लाख रुपये. एक खाट गाडी, संसार सेट, एक बसायला मोटरसायकल, तमाशाला जायला अडचण येते मला. तुझं लगीन लावून द्यायचं आहे बरे. एवढं सगळं देऊन मुलगी तिथवर घालवती होती का तुझी तू देतोयस? 5 लाख रुपये सांगतोय. रिलिव्ही घेऊन आला. मग तुम्हाला कळत नाही का किती द्यायचं ते? किती आहे? 2.5 रुपये. 5 गावला किती? 2.5 रुपये तिकीट. 2.5 रुपयाचे तंबाखू घेऊन तुझ्या बायच्या गांडीवर ठोकत बसली. नालाय का? जवळ जायचं चालत. पण तुझं वय आता 70 वर्षाच्या वरती आहे. 80 आहे हो. 80 आहे ना? महामंडळानं तुला फुकट केलेलं आहे. होय. तुला कशाला पैसे पाहिजे? पण तुझा अभिनंदन. चांगली बातमी सांगायला. मुलं गावलेत म्हणला का? आहेत, आमच्या जवळ आहेत. पोरं आमच्या जवळ आहेत. ते म्हणून माझ्या संग पाठवा. का हो हा मला घेऊन या सांगितलं आहे साहेबांनी. असं ना? हो. आमच्या सोबत आम्ही घेऊन येतो, तू आमच्या सोबत चल म्हणजे झाला. सगळे जाऊया. चला, वेळ नको आहे. वसंत वेणूला बोलावून घ्या. तुमच्या भावाकडे जाऊन आलो. अरे आला तुम्ही? होय. काय माझा सत्कार केला. म्हणजे देवासारखा भाव तुमचा. खरं? कातडे निघायचं तेवढं राहिले. अरे म्हणजे काय झालं काय? काय राव तुमचा भाव. हा माझा हा हो? हो पण अंदाची गोष्ट आहे. काय ते? तुमची 2 लहान मुलं घेऊन आलोय. हो मी घेऊन आलो येताना. माझी मुलं इथे घेऊन आलं. हो काय माझी मुलं कुठे काय आहेत? खिशात आणले ते. अरे दाखव. अहो आईची माय मला मी येणे झाले रे कळते. त्यांच्यासाठी. मुलांना बोलत हो वसंत वेणू, हो वसंत वेणू, हो वसंत वेणू, हो वसंत वेणू. बघा माया मंदिर हलने जागे कणस फुटाया, आज घायल पतीने जाई पिलाला भेटाया, आज घायल पतीने जाई पिलाला भेटाया, जाई पिलाला भेटाया. लाज सामाजी बाला तिने बांधले घर, लाज सामाजी बाला देवणिया पंखा खाली भरलेला मोती सारा, देवणिया पंखा खाली भरलेला मोती सारा. थोडे उडाली पाकर, थोडे उडाली पाकर जागी कळस तुला, आज घायल पतीने जाई पिलाला भेटाया, आज घायल पतीने जाई पिलाला भेटाया, जाई पिलाला भेटाया. आई आई कशी आहेस गं? आई, आई पुन्हा आम्हाला सोडून तर जाणार नाहीस ना? कशी आहेस तू? नाही बाळालो, नाही नाही नाही. अरे तुम्ही गेलात बा. माझं काळीच नेलं. आई, पाहिलं? ओ राजे, दादा दादा दादा. बाबा अजिबात चिंता करू नका. पाहिलंच दादा, आमची
अजिबात चिंता करू नको. हा तुझा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुझ्या कंपाळाचं कुंकू पुसला आहे ना, मग या दुनियेत तो जीवित कसा राहतोय हे तर मला पाहायचं आहे. पण दादा वेळ नको करायला, तो गाठीवरती बसणार आहे. असं चला वेळ नको आहे. चला तर मग आपल्या तयारीत लागतो आपण. हरामखोर आता येईल पण सावध असं माहिती झालं, नाहीतर माझा खून करेल. सेवक वा, आण तिला बाहेर. तिला अन्न पाणी दिलं का? अजिबात नाही, हात ठेवली. आता काष्ट झाली अस्पताला तिला जाण्यास. सोडून आणू का? तिला आण ताबडतोब. लवकर ये. आला घोटाळा झाला. काय झालं? राणीसारखा पळाल्या. राणी सरकार पळाल्या? हो. कशा पळाल्या? आव, 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 कशा आव, आव. कशा पळाल्या? तू काय करत होतास? तू काय करत अहो होतास? खिडकीत उडून पळून गेली. पळून गेली? का गेली मला माहितीच नाही. अहो गेली ती बरं झालं, बिन पाण्याची खरूज गेली. सगळं रास्ता तुमच्या ताब्यात आले. शाबास. हं. बिना औषधाची खरोज निघून हा, गेली. सगळं रास्ता तुमच्या ताब्यात आता आले. राष्ट्र माझ्या ताब्यात आहे. रात्री बसा. 1, 2, 3 म्हणताच मी राज्याभिषेक होणार. बाय बाय, 1, 2, 3 म्हणतो. शाबास. म्हणू का? एका रे एका, एकाव एक, एकोणी, दोन्ही 2 48. आयला किती चुकलं का? 1, 2, 3. दोन आणि तीन. मारायचं नाही. मारायचं नाही सांगतोय अगोदर. मारायचं नाही म्हणतो. सगळी जमलाय म्हणून मारताय. पाचेगावची सगळी जमलाय म्हणून मारताय. ए नालायका, पाहिलंस का तुझ्या आईचं नवरं किती आले ते? पाहिलंस? मी पहिल्या नंबरचा आहे. पाहिलंस का? पहिल्या नंबरचा आहे नवरा. कोण? तर भाऊ तुला लईच दमून आला म्हणून. आता कोणच्या कोणच्या नवऱ्याचा सण करतोस सांग. आज मला कळलं. ऐकून घ्या. ऐकून घ्या. अरे ऐकून घ्या की. अरे ऐकून घ्या की ना. पहिली माणसं आणि गावातली माणसं आली तिकडे. थांबा की. मेला. थांबा. असं मारायचं नाही हो, त्यांना मारले असं वाटावं. असं मारायचं. हं? हा, आता काय झालं बघा बरं हे.
मारून मारून बुळगा झाला पाहिजे हो. युवराज, तात्यासाहेब, ज्यावेळी आम्ही तुमच्याकडे दयेची भीक मागितली, मायेनं पदर पसरला, पण तुमच्या अंतकरणाला पाजर फुटला नाही. गरीब शेतकरी सुद्धा आपल्या जनावरांवरती अन्याय अत्याचार करणार नाही, तितका अत्याचार तुम्ही आमच्यावरती केला. त्यावेळी आम्ही तो सहन केला, कारण त्यावेळी माझा पाठीराखा कोणी नव्हता. पण आज माझ्या मामाची साथ आणि माझ्या आईचा आशीर्वाद आहे, तेव्हा तुझ्या सारख्या माजलेल्या बोकडाची कत्तल या ठिकाणी मला करायला काहीच नाही. युवराज, महाराज मेले होते तेव्हा तुम्ही काय प्रतिज्ञा केली होती, आठवतं ना? तीच प्रतिज्ञा आज पूर्ण करा. ह्या बोकडाची कत्तल करा, याची राहणारी तुकडी करा. माझा पुतण्याच ना, माझा पुतण्या आहे ना. वसंत, वसंत, ज्या वेळेला तुझे वडील देवाघरी निघून गेले त्यावेळेस काय प्रतिज्ञा केली होती? मामाश्री, त्यावेळी मी प्रतिज्ञा केली होती, ज्या नराधमानं माझ्या जन्मदात्या बापाचा घात केलाय, त्याच्या रक्ताचा टिळा ज्यावेळी या सिंहासनाला लावेन, त्यावेळी नाव हे या युवराज या जगाला सांगेन. तीच वेळ आज आलेली आहे. वसंत, हे सिंहासन आणि हा तो नीच नराधाम, तुझे संशय आणि केलेली प्रतिज्ञा पूर्ण कर म्हणजे झाला. ब्रेक चला. मामा, तुमचा जर आशीर्वाद आणि आईची साथ असेल तर अशा माजलेल्या बोकडांची कत्तल करायला मला जास्त वेळ लागणार नाही. कसं करता काय साहेब वाकडे ठेवतो. नाही की एक काम करा, हे जी अपघात झाली पाहिजे. माझा ऐका. पहिले याचं सामान कापा. आज का माहिती, आज काय काम आहे म्हणतोय मी? आज काय काम आहे? आज काय हा, तोंडाचा पट्टा चालवण्यापेक्षा थोडा हाताचा पट्टा चालव म्हणजे मी काय ते समजेल. अरे घोरा, त्यावेळी सुद्धा मी अशी तुझ्याकडे दयेची भीक मागितली होती. माया येऊ दे. आता गाडी करतो देऊन घालवायचं, माया यायलाच पाहिजे. आता काय बोलायचं? दादासाहेब, ही शस्त्रावरती शस्त्रे कुणा जन्म घेतलेला माणूस कधी वार करत नसतो. हे घे शस्त्र आणि हो तयार. वाघ 4 पावलं पाठीमाग सरतो. काय समोरून येणाऱ्याला भेटतो तो नाही, शक्यतो भेट नाही. पाठीमाग 4 पावलं सरतो, याचा अर्थ त्याला मोठी झेप घ्यायची असते. हातात माझ्या काही नसताना तुम्ही मला मारलं. कोण झेपले मारत? अरे वाघ पाठीमाग सरतो तो वाघ आहे, तू बिनशेपटाचा वाघ आहे. शिकारवाल्या कुत्र्याने शेपूट खाल्लाय असं ना? बरं, आता हातात हात्यार नव्हतं म्हणताना सगळ्यांनी मारलं. आता हातात हातार आले, काय उपस्थित बघू. तलवार लय आत घातली. दमान काय आज माझ्या बाबासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळाली. हो, आज त्यांचा मुलगा झालो,
त्यांचं कर्तव्य निभावलं. आज मी धन्य झालो. राजगादीच्या अपेक्षित व्हा. आज रक्षाबंधनचा दिवस आणि भेट मी तुझ्या स्वाधीन करतो. आज वसंतला राज्याभिषेक करा, त्याच्या नावाचा जय जयकार करा म्हणजे झाला. या ठिकाणी वगनाट्याचं काम संपलंय. पुन्हा कधी काही आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर असा शांततेचा उदय श्रेय द्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. सजल नयन निधान बरसे दी, सजल नयन निधान बरसे दी, सजल नयन निधान बरसे दी, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती. भावगंध चादर विचरती, भावगंध चादर विचरती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती. विनीतेश्वर अभोल धारे, विनीतेश्वर अभोल धारे, गीता मदने काव्य सरले, गीता मदने काव्य सरले, मुख्या मनाते मुखीचे आठव, मुख्या मनाते मुखीचे आठव, गोपदीप ज्योती समजती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती. चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, चांदणे सरले आता, चांदणे चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, निरस जाहणे जीवन गाता, निरस जाहणे जीवन गाता, त्या भेटीतील अमृत धारा, त्या भेटीतील अमृत धारा, तुझ्या विराविषी धारा होती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती, सजन नयन निधी भार बरसती. भावगंध चादर विचरती, भावगंध चादर विचरती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन निधान बरसती, सजल नयन, सजल नयन, सजल नयन